हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 7 लेसन आहे फूड अँड न्यूट्रिशन या लेसनचे आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. तर पहा त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ए व्हॉट्स द सोल्युशन. आता काय करावे बरं. तर पहा सुमेध अँड मधुरा डू नॉट लाईक ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स ऑन द डे देअर मदर कुक्स ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स दे स्किप देअर मील्स. आता सुमेध आणि जी मधुरा आहे त्याची बहीण यांना पालेभाज्या आवडत नाही. ज्या दिवशी आई पालेभाज्या करते त्या दिवशी ते जेवत नाहीत. तर मग आता काय करावे बरं. तर त्याचा आन्सर आहे पहा सुमेध अँड मधुरा शुड बी convinced that eating green leafy vegetables are good for their health. By having green leafy vegetables in our meals, our blood becomes healthier. We get lots of fibers due to which our bowels are clean. We also get other nourishing substances. If all these things are told to Sumedh and Madhura, they will start eating the meals containing green leafy vegetables. Mother can also make stuffed parathas containing green leafy vegetables which will automatically make the children eat the greens. तर पहा हे आहे त्याचं आन्सर की आपला आहार म्हणजे आपलं उत्तम आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे काय आहे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. हे सुमेध आणि मधुराला पटवून द्यावे आणि पालेभाज्यामधून मिळणाऱ्या अनेक अन्न घटकांची त्यांना आपण माहिती द्यावी. तसेच त्यांच्या आईने जर त्यांना पालेभाज्या घालून पराठे किंवा जे थालीपीठ आहे ते करून दिले असते पालेभाज्या त्यांच्या आपोआप काय होईल पोटामध्ये जाईल. हे झालं त्याचं सोल्युशन. तर त्यानंतर आपण बी पाहूयात आता क्वेश्चन यूज युअर ब्रेन पॉवर. आता जरा डोके चालवा. त्याच्यामध्ये फर्स्ट भाग काय आहे इज थालीपीठ मोर नरिशिंग दॅन अ भाकरी मेड ऑफ ओनली जॉर ऑफ बाजरा फ्लोअर. आता पहा नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते. तर त्याचा आन्सर आहे पहा इन थालीपीठ फ्लोअर देअर आर मॅनी पल्सेस अँड दाल्स ॲडेड टुगेदर आफ्टर रोस्टिंग देम carefully. There are also certain spices added to it. Eating jowar or bajra bhakri will not give that much nourishment as one would get through थालीपीठ. थालीपीठ is full of many nourishing कॉन्स्टिट्युएंट. आता पहा आता आपण भाजणीच्या थालीपीठात काही काय असतात पहा धान्य व डाळी यांचे खरपूस भाजून मिश्रण केलेले असते आणि काही मसाल्याचेही त्याच्यामध्ये काय असतात तर पदार्थ असतात. त्यामुळे त्यांची पौष्टिकता काय होते वाढते. म्हणून नुसत्या ज्वारी बाजरीच्या भाकरीपेक्षा भाजणीचे थालीपीठ आपल्याला काय असते पौष्टिक असते. त्यानंतर आपण क्वेश्चन 2 पाहूयात. त्यामधीलच If we add crushed peanuts or fresh coconut to a dish, will it make the dish more nourishing? आता पहा भाजीमध्ये जे आपण दाण्याची कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो. तर पहा त्याचा आन्सर आहे पीनट्स अँड कोकोनट हॅव नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट in them. Adding crushed peanuts or fresh coconut to a dish will therefore make the dish more nourishing and also tastier. आता पहा आता आपण त्या दाण्याच्या जे आपण शेंगदाण्याच्या दाण्याचा कूट टाकतो त्या दाण्याच्या कुटात आणि खोबऱ्याचा जो किस आहे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचे काय असतात पोषण द्रव्ये असतात आणि त्यामुळे ते आपण भाजीत मिसळल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा काय होतो वाढतो. त्यानंतर पहा आता आपला थर्ड क्वेश्चन आहे वाय डू वी स्क्वीज लेमन ज्यूस ऑन राईस अँड डाळ. आता वरण आपण जे राईस आणि डाळ म्हणजे वरण भातावर लिंबू कशासाठी आपण काय करतो पिळतो. तर त्याचा आन्सर आहे पहा स्क्वीजिंग लेमन ऑन राईस अँड डाळ adds taste and flavor to the food. Lemon juice also contains vitamin C. आता पहा ते आपण त्याच्यामध्ये वरण भातामध्ये लिंबू का पिळतो. तर पहा लिंबाच्या रसाने वरण भाताची रुची काय होते वाढते. शिवाय लिंबाच्या रसामध्ये C हे काय असतं विटॅमिन म्हणजे क जीवनसत्व असते. म्हणून आपण वरण भातावर काय करतो ते लिंबू पिळतात. त्यानंतर आता आपण पाहूयात त्याच्यामध्ये 4 Which crop growing in a field contains the most sugar? आता पहा शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते. तर शुगर केन इज द क्रॉप दॅट कंटेन्स द मोस्ट शुगर. आता शेतात पिकणाऱ्या ऊसाच्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते. त्यानंतर आपण क्वेश्चन सी पाहूयात फाइंड आउट. आता माहिती मिळवा. Find out how dahi is made from milk or how more beans are sprouted. Try to do it yourself. Write the steps you follow
अँड टेल अदर इन युअर क्लास अबाउट व्हॉट डू यू डीड. आता पहा, तुम्हाला काय करायची, माहिती मिळवायची की आपण दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा जी आपली मटकी आहे त्या मटकीला मोड कसे आणतात, हे काय करायचे तुम्हाला, पहा याची माहिती मिळवायची. आणि याची माहिती मिळवा आणि ते काय करायचे तुम्हाला, हे प्रत्यक्ष करून तुम्हाला काय करायचं ते जमते का ते पण तुम्हाला पाहायचं आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी हे माहिती मिळवण्यासाठी म्हणजे दुधाला विरजण लावून दही कसे बनते किंवा मटकीला मोड कसे आणतात, हे तुम्ही याच्यासाठी काय कृती केली ती लिहून काढायची व तुमच्या क्लासमध्ये काय करायची ती इतरांना पण तुम्हाला ती सांगायची. त्यानंतर आता आपण क्वेश्चन डी पाहूयात. ड्रॉ पिक्चर्स. आता काय करायचे पहा, चित्रे काढायचे. ड्रॉ पिक्चर्स ऑफ दोज फ्रूट दॅट वी ईट अलॉंग विथ देअर स्किन. आता जी फळे आपण साला सगट खातो अशा फळांची काय करायची तुम्हाला चित्रे काढायची व काय करायची कलर करायची. तर पहा इथे मी तुम्हाला 2 पिक्चर दिलेले आहे, तर तुम्ही अजून पण काय करू शकता, काढू शकता. एक कोणता आहे, स्ट्रॉबेरी, आणि दुसरा आहे ग्रेप्स. आता अशाच प्रकारे तुम्ही फिग म्हणजे अंजिराचं पण काढू शकता चित्र. त्यानंतर ॲपल पण आहे, जे आपण त्याची साल काढत नाही, आपण ते जे फ्रूट्स आहेत ते काय करतो, सालासकट खातो. मग तुम्ही हे 2 पिक्चर काढू शकतात आणि अजूनही तुम्ही पिक्चर काढू शकतात. त्यानंतर आपण क्वेश्चन ई पाहूयात. मेक अ लिस्ट. आता यादी करायची आपल्याला. पहा, मेक अ लिस्ट ऑफ दोज फ्रूट्स विच वी कॅन नॉट ईट अलॉंग विथ देअर स्किन. आता जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची काय करायची आपल्याला यादी करायची. आपण वरती क्वेश्चन पाहिला, ती जी फळे आपण सालासकट खातो त्याची तुम्हाला पिक्चर ड्रॉ करायची होती. आता याच्यामध्ये काय आहे की जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही त्याची काय करायची आपल्याला यादी करायची. तर पहा, फर्स्ट कोणता आहे, ऑरेंज आहे. त्यानंतर पॉमेग्रेनेट, बनाना, मँगो आणि जॅकफ्रूट. हे जे फ्रूट्स आहेत ते आपण सालासकट खाऊ शकत नाहीत. ऑरेंज, त्यानंतर पॉमेग्रेनेट म्हणजे डाळिंब, केळी, आंबा आणि फणस, हे जे फ्रूट्स आहेत ते आपण सालासकट खाऊ शकत नाही. त्यानंतर क्वेश्चन एफ पाहूयात आपण. फिल इन द ब्लँक्स. आता रिकाम्या जागा भरा. फ्रूट्स टेस्ट स्वीट बिकॉज दे कंटेन डॅश डॅश. आता फळामध्ये आपल्याला फळे काय होतात तर गोड लागतात. ते कशामुळे गोड लागतात की त्याच्यामध्ये शुगर म्हणजे साखर असल्याने आपल्याला फळे काय होतात तर गोड लागतात. मग त्याचा आन्सर काय आहे पहा, शुगर. त्यानंतर सेकंड, राईस, व्हीट, ज्वार, बाजरा आर आवर स्टेपल फूड्स. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले काय आहे, स्टेपल फूड्स आहेत. त्यानंतर द टिनी पिक्स ऑन अवर टंग आर कॉल्ड टेस्ट बर्ड्स. जे जिभेवरच्या जे छोट्या छोट्या जे आपले पिक्स असतात ना त्यांना आपण काय म्हणतो, टेस्ट बर्ड्स म्हणजेच रुचिकलिका आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. गिव्ह रिझन्स. कारणे सांगा. आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूयात. वी मस्ट टेक सर्टन प्रिकॉशन्स व्हाईल कुकिंग फूड. अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. त्याचा आन्सर आहे पहा, व्हाईल कुकिंग फूड सम ऑफ द नरिशिंग ingredients can be lost if the food is cooked for a longer time. The constituents in the foodstuff are lost. Therefore, we must take certain precautions while cooking food. आता अन्नपदार्थ शिजवताना त्यातले अनेक उपयुक्त व पोषक अन्न घटक नष्ट होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून अन्नपदार्थ शिजवताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. त्यानंतर याच्यामध्ये आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. अवर बॉडी मस्ट बी हेल्दी. आता शरीर आपलं कसं असायला हवे, हेल्दी म्हणजे धडधाकट असायला हवे. त्याचा आन्सर आहे पहा, ऑल द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी शुड गो ऑन स्मूथली. वी शुड ऑल्सो हॅव एनर्जी टू डू वर्क. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज पॉसिबल ओनली ड्यू टू गुड हेल्थ. फॉर ऑल सच रिझन्स अवर बॉडी मस्ट रिमेन हेल्दी. हे झालं त्याचं आन्सर की आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवीत. यासाठी आपलं जे शरीर आहे ते कसं असायला हवे, हेल्दी असायला हवे. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूयात. त्याच्यामध्ये जस्ट बिकॉज वी लाईक देम वी मस्ट नॉट ईट द सेम डिशेस ऑल द टाईम. आवडतात म्हणून तेच पदार्थ नेहमी खाऊ नयेत. त्याचा आन्सर आहे पहा, वी ईट द डिश वी लाईक अगेन अँड अगेन बट द फूड कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मीट द डिफरंट नीड्स ऑफ अवर बॉडी आर प्रेझेंट इन ऑल अवर फूड स्टफ इन वेरिंग क्वांटिटीज. दॅट इज वाय वी मस्ट नॉट ईट द सेम डिशेस ऑल द टाईम जस्ट बिकॉज वी लाईक देम. आता आपल्या शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्नपदार्थामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या अन्नविषयी
जीवनविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सर्व अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. आपल्याला जे आवडतात तेच जर आपण अन्नपदार्थ जर खाल्ले तर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होणार नाही. त्यानंतर नंतरचा क्वेश्चन आपण पाहूयात. आन्सर इन ब्रीफ. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट न्यू थिंग्स डीड मोनिका ताई टेल अबाउट द टंग. आता मोनिका ताईने जिभेची आपल्याला कोणती गंमत सांगितली. त्यांचा आन्सर आहे पहा. ओनली वन टंग कॅन टेल अज मॅनी टेस्ट. दिस न्यू थिंग्स वॉज टोल्ड बाय मोनिका ताई टू चिल्ड्रन. तर मोनिका ताईने काय सांगितले आपल्याला गंमत की एकाच जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात. ही जिभेची गंमत मोनिका ताईने सांगितली. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा त्याच्यामध्ये. फ्रूट्स आर स्वीट डज दॅट मीन दॅट दे कंटेन ओनली शुगर. आता फळे गोड असतात म्हणजेच फळात फक्त साखरच असते का. तर त्याचा आन्सर आहे पहा. फ्रूट्स डू नॉट कंटेन ओनली शुगर बट हॅव मेनी अदर कॉन्स्टिट्युएंट्स टू. देअर आर एनर्जी गिविंग सबस्टन्सेस अँड फायबर्स इन द फ्रूट्स. आता फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्न घटक देखील असतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण. विच फूड इन्ग्रेडियंट्स कंटेन सोर एलिमेंट्स. आता आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते. तर कोणते आहेत पहा. लेमन, टॅमेरिंड, रॉ मँगोज, टोमॅटो हॅव सोर एलिमेंट्स. दिस आर ॲडेड टू डिशेस ऑफ फूड टू गिव्ह अ सोर टेस्ट. आता आपल्या आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते आहेत पहा. लिंबू, त्यानंतर चिंच, टोमॅटो, रॉ मँगोज अशा पदार्थात आंबट घटक असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. आता मॅच द फॉलोविंग. आता जोड्या लावा. आता इथं पहा ए ग्रुप आणि बी ग्रुप दिला. ए ग्रुपमध्ये मिल्क, सिसॅम, जॉर अँड चिकू आणि बी ग्रुपमध्ये पहा शुगर, फ्लोअर, ऑइल आणि बटर. आणि इथं मध्ये काय दिले पहा तुम्हाला आन्सर दिलेला आहे. आता फर्स्टचा आन्सर काय आहे पहा. मिल्कचं काय आहे पहा बटर म्हणजे दुधापासून आपण काय बनवतो बटर लोणी. सिसॅम तिळापासून काय बनवलं जातं ऑइल तेल. त्यानंतर ज्वारपासून काय बनवलं जातं फ्लोअर म्हणजे पीठ. आणि चिकूमध्ये काय असतं चिकू हा गोड असतो म्हणजे त्याच्यामध्ये काय असते साखर असते. म्हणजे हे काय झालं त्याचं शुगर. हे काय झालं चिकूचं आन्सर. तर पहा अशा प्रकारे आपला जो टॉपिक आहे तो काय झालेला आहे इथेच फूड अँड न्यूट्रिशन याची आपण एक्सरसाइज पाहिलेली आहे. तर आज आपण काय करूयात इथेच थांबूयात. थँक्यू.